शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून पक्षाला काँग्रेसनं सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली। विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून सन्मानाची वागणूक द्यावी, मगच आम्ही कामाला लागू अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुभद्राई मंगल कार्यालय इथं शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी माजी आमदार युन्नू शेख, माजी महापौर मनोहर सपाटे, सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागमान, राम साठे, पद्माकर काळे, राजन जाधव, मल्लेश बडगू, जावेद खैरदी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, सुनीता रोटे, राजू हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीचा तात्पुरता उपयोग करून घेतला जातो। मागील सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादीचा अवमान करत निवडणूक आघाडीसाठी ताटकळत ठेवलं। शेवटी आघाडी केलीच नाही। त्यामुळे निवडणूक आघाडीच्या भरोशावर थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठं राजकीय नुकसान झालं। भविष्यात असा प्रकार होऊ नये यासाठी संयुक्त बैठक बोलावून सुशीलकुमार शिंदे तसंच आमदार प्रणिती शिंदे यांनी तसा शब्द राष्ट्रवादीला द्यावा अशा संतप्त भावना बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्षाची या ठिकाणी ज्यांना मोठी हानी झालेली आहे सोलापूर शहरात, म्हणून उद्याच्या लोकसभेला जर शिंदे साहेबांना जर निवडून यायचं असेल तर राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते व प्रमुख सेलच्या अध्यक्षांना सोबत विश्वासात घेऊन या ठिकाणी निवडणुकीसमोर गेलं पाहिजे आणि सोलापूर शहर तिन्ही विधानसभा मतदारसंघापैकी एक तरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडलाच पाहिजे आणि उद्याची महापालिकेला आमच्या सोबत आघाडी करून आपण जर निवडणुकीला समोर जाणार असाल तर असं हमी शिंदे साहेबांनी आणि प्रणिताईंनी आम्हाला द्यावं असं या ठिकाणी आम्ही एक मोठी मागणी सर्वांनी मिळून केलेली आहे। परंतु काँग्रेसच्या काय हट्टवादी धोरणामुळे आमच्या पक्षाच्या मान्य पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, त्याला देऊ नका, याला देऊ नका, त्या झाल्यामुळं वाद निर्माण झाला आणि त्यामुळे युती तुटली। त्या युतीचा परिणाम तुटल्यामुळे इतका झाला की आमची महानगरपालिकेची सत्ता गेली। ह्या सगळ्या पुढील विधानसभेच्या निवडणुका असतील, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्यासाठी माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या समवेत एक राष्ट्रवादी सर्व अल्पसंख्याक असतील, युवक काँग्रेस असतील, फादर बॉडे असेल, सुकाणू समिती असेल, यांच्या समवेत एक मिटिंग घ्यायची आणि ह्या सगळ्या मागटल्या झालेल्या होता आणि पुढे येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी पक्षाला एक आमदार आम्हाला द्यावा ह्या बाबतीत आम्ही शिंदेसाहेब आणि प्रणिती शिंदेताईंकडून या बाबतीची आम्ही चर्चा करून निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा आहे। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आघाडी झाली आहे। आम्ही पक्षादेशाप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचं काम करण्यास तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। या बैठकीचं कारण असं आहे की राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आदरणीय पवार साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये आघाडी झालेली आहे। त्या अनुषंगाने राज्यभरात तिकीट वाटप सुरू झालेलं आहे। सोलापूर जिल्हा लोकसभा काँग्रेस पक्षाला गेली आहे। त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारासाठी आणि त्याचा समन्वय राहण्यासाठी नुकताच आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वयाची बैठक झाली। या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आजची ही बैठक जी बोलवण्याचा उद्देश असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्यावर जबाबदारी सोपवणे, राष्ट्रवादी पक्षाने जे प्रचार यंत्रणा राबवणार आहे त्या यंत्रणेचे प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेणे, कोणी काय करायचं ह्या दृष्टिकोनातून आजची बैठक बोलली होती। त्या अनुषंगाने सगळे प्रमुख पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते। या प्रसंगी वैशाली गुंड, बिस्मिल्ला शिकलगार, लता पुटाणे, चंद्रकांत पवार, प्रकाश जाधव, दिलावर मणियार, अजित पात्रे, आमिर शेख, निशांत सावळे, सुहास कदम, सायरा शेख, तन्वीर गुलजार, गोविंदराज एकबोटे, लता पुटाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।